ठाण्यात नियोजन समितीची बैठक संपन्न झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। गणेश नाईक आव्हाड देखील या बैठकीला खरं तर अनुपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक पार पडली आहे। 8 महिन्यानंतर बैठक पार पडली आहे। खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे बैठकीला उपस्थित होते। वनमंत्री गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड बैठकीला मात्र अनुपस्थित होते। ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्या सोबत जोडले जातात। मनीष, काय सविस्तर माहिती? मेघना, आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सध्या जो कारभार हाकला जात आहे आणि त्या संदर्भातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झालेली आहे। जिल्हा नियोजन समितीची जो हॉल आहे त्या हॉलमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीला मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे, कुमार आयलानी, त्याचबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रे, संजय केळकर, राजेश मोरे, सुरेश मामा म्हात्रे आणि किशोर कटोले हे आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित आहे। या मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासोबत ग्रामीण परिषदेचे सीईओ जे आहेत रोहन ढोगे हे देखील उपस्थित आहे। ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित आहेत। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे उपस्थित आहे। मात्र वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड या अजून आलेले नाहीत। त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी अर्थातच मनीष, आपण पाहिलं तर काही नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होते, मात्र काहींनी अनुपस्थिती दाखवली। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।